संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत एक्सप्रेस थांब्यासाठी तटकरे यांची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा. सुधाकर घारे यांच्या मागणीची दखल. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या कर्जत रेल्वे स्थानकावरील मेल व एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिनांक 21 जुलै रोजी लोकसभा अधिवेशनादरम्यान भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही मागणी खासदार तटकरे यांच्याकडे लावून धरल्यानंतर त्याची दखल घेत रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी कर्जत स्थानकावरील पूर्वीचे मेल व एक्सप्रेस थांबे पूर्ववत सुरू करणे, कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे तसेच अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रोहा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे. सध्या कर्जत स्थानकातून दररोज सुमारे 71 गाड्या धावतात, मात्र त्यापैकी मर्यादित गाड्यांनाच अधिकृत थांबा असून अनेक एक्सप्रेस गाड्या केवळ तांत्रिक कारणांसाठी थांबतात. त्यामुळे प्रवाशांना कल्याणहून तिकीट काढावे लागते किंवा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. कोविड पूर्वी असलेले अनेक थांबे अद्याप सुरू झालेले नसल्याने प्रवासी व व्यापारी वर्गात नाराजी आहे. कर्जत हे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे स्थानक असल्याने एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू झाल्यास हजारो प्रवाशांसह स्थानिक व्यापारी आणि पर्यटनाला देखील मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.